नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अशोक शेलार, मराठी विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 2 सेमिस्टर 3 मराठी पेपर नंबर 4 पद्य या पेपरच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण पेपर नंबर 4 या अंतर्गत काव्यगंध या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करीत असताना आपणाला मराठी कविता अर्थात आधुनिक मराठी कविता समजावून घ्यायची आहे. ही कविता समजावून घेत असताना आधुनिक मराठी कवितेची सुरुवात कशी झाली आणि आधुनिक मराठी कवितेच्या पूर्वीची कविता कोणती होती, हे 2 भाग आपणाला या ठिकाणी समजावून घ्यायचे आहेत. यालाच आपण केशवसूत पूर्वकालीन मराठी कविता आणि केशवसूतांची मराठी कविता असं संबोधणार आहोत. असं संबोधण्याला काही एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे आपल्याकडे केशवसूतांच्या कवितेपासून आधुनिक मराठी कवितेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हटलं जातं आणि आपण सर्वजण केशवसूतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणूनही ओळखतो. मग केशवसूतांच्या पूर्वीची मराठी कविता अर्थात केशवसूत पूर्वकालीन मराठी कविता कशी होती आणि केशवसूतांची कविता कशी होती, हे 2 भाग आजच्या लेक्चरला आपण समजावून घेणार आहोत. तर मित्रांनो, केशवसूतांच्या उदयापूर्वीची मराठी कविता ही प्रामुख्याने पंडिती वळणाच्या पौराणिक आख्यान परंपरेत आणि शाहिरी वळणाच्या ऐहिक परंतु रंजन परंपरेत अडकलेली होती. आधीच्या संत कवितेशी कुठल्याही अर्थाने या कवितेचे नाते नव्हते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कवितेचा अपवाद वगळता ही कविता संस्कृत काव्य आणि आर्ष महाकाव्यांच्या प्रभावाखाली होती. आर्ष महाकाव्यांमध्ये रामायण असेल, महाभारत असेल, भागवत असेल, पुराणे असतील, या महाकाव्यांच्या प्रभावाखाली ही कविता होती. संस्कृत काव्याचे अनुकरण हा तिचा आत्मा होता. महात्मा ज्योतिराव फुले यांनी संतांच्या पारंपरिक देशी रचनाबंधांचा वापर करून अखंडाच्या माध्यमातून पहिल्यांदा तीव्र सामाजिक भानाची कविता लिहिली आणि वर्तमानाशी तुटलेला कवितेचा सांधा जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम महात्मा फुले यांनी केले. आपण या ठिकाणी महात्मा फुले यांचा अखंड हा उदाहरणादाखल घेऊ शकतो. त्यांनी संतांनी ज्याप्रमाणे अभंग लिहिले त्याप्रमाणे महात्मा ज्योतिरावांनी अखंड नावाची रचना केली. या अखंड नावाच्या रचनेतून त्यांनी समाजाला सावध करण्याचे काम, जागे करण्याचे काम, समाजाला उपदेश करण्याचे काम या अखंडमधून केलेले आपणाला दिसून येते. उदाहरणार्थ, सत्याचे महत्त्व सांगताना ते म्हणतात अखंडामध्ये, आहे सत्याचा बा जोर, करील धूर्ताची ते राळ. म्हणजे सत्य हे महत्त्वाचं आहे हा विषय मांडत असताना त्यांनी अखंडातून तो विषय मांडलेला आहे. किंवा निर्मिक म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्नही ते अखंडातून करतात. ते म्हणतात, ईशे केले नाही तुझसाठी सर्व, करू नको गर्व प्राण्यामध्ये. ईशे म्हणजे ईश्वरानं अर्थात निर्मिकानं ही जी काय पृथ्वी निर्माण केलेली आहे ती केवळ मानवा तुझ्यासाठी केलेली नाही, तर या पृथ्वीवरील संपूर्ण प्राणीमात्रांसाठी ही पृथ्वी निर्माण झालेली आहे. त्यामुळं तू बुद्धीच्या जोरावर इतर प्राण्यांमध्ये गर्व करू नयेस. तर तू बुद्धीच्या जोरावर इतर प्राण्यांमध्ये श्रेष्ठ ठरलेला आहेस, तर तुझं कर्तव्य आहे की तू सर्व प्राणीमात्रांवर प्रेम केलं पाहिजेस, दया केली पाहिजेस. आणि म्हणून मग ते निर्मिकाचा धर्मही सांगताना म्हणतात, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. अशा प्रकारे
या अखंडामधून महात्मा ज्योतिरावांनी समाजाला उपदेश करण्याचं काम केलेलं आपणाला दिसून येतं, जे संतांनी अभंगांमधून केलं. अर्थात वर्तमानाशी तुटलेला कवितेचा सांधा जोडण्याचं काम, वर्तमान काळात सामाजिक भानाची कविता लिहिण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं. त्यांच्या पाठोपाठ केशवसुतांनी मराठी कवितेच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि मराठी कवितेचा चेहरा मोहराच बदलला. तिच्या आशय आणि अभिव्यक्तीतही त्यांनी आमूलाग्र असा बदल केला. इंग्रजी भाषा आणि कविता यांनी प्रभावित झालेल्या केशवसुतांच्या कवितेने मराठी कवितेचे एक नवे दालन खुले केले. नव्या युगाची तुतारी फुंकण्याची प्रेरणा केशवसुतांना इंग्रजी वाङ्मयातूनच मिळाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वत्रयीचा आविष्कार केशवसुतांच्या कवितेतून दिसू लागला. संत कवितेनंतर ज्योतिराव फुले आणि केशवसूत यांच्या कवितेत प्रथमच सर्वसामान्य माणूस आणि त्याची सुखदुःखे हा मराठी कवितेचा आस्थाच विषय बनला. महात्मा फुले आणि केशवसुतांच्या कवितेमुळे लौकिक जगाकडे सहानुभूतीने पाहण्याचा एक नवा प्रयोग सुरू झाला. नवी जीवनमूल्ये आणि नवी रचना यांचा मिलाप केशवसुतांच्या कवितेत ठळकपणे झालेला आपणाला दिसून येतो. युगप्रवर्तक असे विचार आणि त्यांचा निर्भयपणे केलेला उच्चार हा केशवसुतांच्या कवितेचा एक प्रमुख विशेष आहे. मानवी जीवन संकुचित करणाऱ्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांना मूठमाती देणाऱ्या बंडाचे निशाण त्यांनी उभारलेले आपणाला दिसून येते. धर्म, जात आणि पंथाचा मोठा प्रभाव असणाऱ्या काळात माणूसपणाचा विचार मांडणारी, समतेचा आग्रह धरणारी केशवसुतांची मानवतावादी कविता क्रांतिकारक होती. नव्या युगाचे भव्य दर्शन त्यांच्या कविदृष्टीला झाले आणि तेच त्यांनी मराठी वाचकांना आपल्या कवितेच्या माध्यमातून घडविले. प्रचलित धर्म आणि जात व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या विषमतेमुळे दुःखी होणारे मानवी जीवन पाहून कवी केशवसुतांचे अंतःकरण प्रक्षुब्ध होत असे. प्रक्षोभाची ही भावना त्यांच्या कवितेतून आविष्कृत झाली आहे. त्यांची कविता म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता यांचा काव्यमय मिलाप आहे. समाजाच्या रूढीग्रस्त मानसिकतेवर हल्ला चढवण्यासाठी कवितेतून त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. भावनांची उत्कटता हा त्यांच्या कवितेचा विशेष आहे. क्रांती आणि प्रक्षोभ हा त्यांच्या काव्याचा तर आत्माच आहे. विचार सौंदर्य हेही त्यांच्या कवितेचे प्रमुख लक्षण आहे. सफाईदार रचना, नादमधुर शब्दरचना, पदलालित्य यापेक्षा उत्स्फूर्तपणे साकारलेल्या ओजस्वी विचारांना त्यांच्या कवितेत महत्त्वाचे स्थान असलेले आपणाला दिसून येते. नेहमीच त्यांनी आशयाला प्राधान्य दिल्याचे दिसते. शैली संपादनासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला, मात्र शैलीसाठी कधीही त्यांनी आशयाचा बळी जाऊ दिला नाही. त्यांच्या समग्र कवितेचा विचार करता आशावाद, आत्मविश्वास, बंडखोरीची भाषा, दंभाला, खोटारडेपणाला विरोध यासह हळवेपणा, निराशा आणि वैफल्याची जाणीव त्यांच्या कवितेमध्ये दिसून येते. वृक्ष व्यवहारांपेक्षा सौंदर्याचे प्रेम त्यांना अधिक आकर्षित करीत असे. त्यांची वृत्ती रोमॅन्टिक होती. रोमॅन्टिक म्हणजे सौंदर्यवादी. त्यांची वृत्ती रोमॅन्टिक होती, त्यामुळेच त्यांनी उजळ माथ्याने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यांच्या काव्यात तत्त्वप्रधानता आणि उपदेशपरता असली तरी निखळ सौंदर्यचित्रेसुद्धा त्यांनी आपल्या कवितेतून रेखाटलेली आहेत. वृत्तीची उत्कटता आणि तपशिलांचे बारकावे यांचा विलक्षण संयोग त्यांच्या कवितेत दिसतो. व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी उघडपणे पुरस्कार केला आहे. कोणताही चांगला लेखक किंवा कवी हा त्या काळाचा प्रतिनिधी असतो. केशवसूत हे प्रबोधन काळातले कवी आहेत. प्रबोधन काळ म्हणजेच समाजाला उद्बोधन करण्याचा जो एक काळ आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन गेला, की ज्याला आपण समाज सुधारकांचा काळ असंही म्हणतो, तर त्या काळामधले केशवसूत हे कवी आहेत.
आणि त्यांनी हे जे प्रबोधनाचं काम आहे ते आपल्या कवितेतून त्यांनी केलेलं आपणाला दिसून येतं. केशवसूत हे प्रबोधन काळातले कवी असल्यामुळे प्रबोधन काळाचे पडसाद त्यांच्या कवितेत उमटलेले दिसतात. प्रबोधन काळात निर्माण झालेल्या प्रश्नांची नोंदही त्यांच्या कवितेनं घेतलेली आपणाला दिसून येते. निश्चित अशी जीवनदृष्टी आणि डोळस काव्यदृष्टी हे केशवसुतांच्या व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे असे विशेष आहेत. कवीच्या स्वातंत्र्याचा त्यांनी वारंवार उद्घोष केला आहे. अनेक कविता याच्या आपणाला साक्ष देतात. यामध्ये कविता आणि कवी ही त्यांची महत्त्वाची कविता की ज्या कवितेतून त्यांनी कवी स्वातंत्र्याचा उद्घोष केलेला आपणाला दिसून येतो. टीकाकारांच्या टीकेला धुडकावून लावताना ते कुठेही कमी पडलेले नाहीत. कवितेत ठोकळेबाज तंत्रमंत्र वापरणाऱ्यांचा त्यांनी अधिक्षेप केलेला आहे, तर लोकानुरंजनवादी कविवृत्तीचा धिक्कार केलेला आहे. लोकानुरंजन म्हणजे लोकांना ज्या प्रकारचं मनोरंजन हवं असतं ते समोर ठेवून कविता लेखन जे केलं जातं त्याला लोकानुरंजनवादी असं म्हटलं जातं. तर अशा लोकानुरंजनवादी कवितेचा सुद्धा त्यांनी धिक्कार केला. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आत्मनिष्ठा गमावणाऱ्या कवींना त्यांनी परखड शब्दात सुनावलेले सुद्धा आहे. नवनिर्मितीची क्षमता अंगी बाळगणाऱ्या कवी कलावंतांना वगळाल तर तारांगणे सुद्धा गतप्रभ होतील आणि मानवी जगणेच नीरस होईल असे त्यांनी परखडपणे आपल्या कवितेतून सुनावलेले आहे. यावरून कवितेकडे पाहण्याची त्यांची दृष्टी किती नितळ, स्वच्छ आणि पारदर्शी होती याचा प्रत्यय येतो. कवितेची जुनी चाकोरी सोडून नवी पाऊलवाट त्यांनी निर्माण केली. याच पाऊलवाटेचे पुढे व्यापक आणि विशाल अशा प्रवाहात रूपांतर झाले. त्यातूनच मराठी कवितेला लक्षणीय वळण देणारा केशवसूत संप्रदाय देखील निर्माण झाला. स्वतःच्या भोवतालातील पडझडीविषयीची तीव्र नापसंती त्यांच्या कवितेतून दिसते. भोवतालातील वास्तव बदलवण्याचा विलक्षण आत्मविश्वास त्यांच्या कवितेत दिसतो. समाजातल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे दर्शन त्यांच्या कवितेतून घडते. या दर्शनाने त्यांचे मन कमालीचे दुःखी झाल्याचेही दिसते. त्यामुळेच आपल्याला हे जग बदलले पाहिजे. इथली विषमता जर संपवायची असेल तर हे जग आपल्याला बदलले पाहिजे असा सुधारणावादी आवाहक सूर त्यांच्या कवितेत आपणाला सातत्याने ऐकू येतो. वैचारिकता, चिंतनात्मकता, भावनात्मकता आणि संघर्षशीलता हे त्यांच्या कवितेचे महत्त्वाचे असे विशेष आहेत. बदलाचे हत्यार म्हणून जाणीवपूर्वक ते आपल्या कवितेकडे पाहतात. आपला हेतू सफल करण्याच्या उद्देशाने आत्मविष्कारासाठी नव्या वाटा त्यांनी चोखाळल्या. इंग्रजी सॉनेटच्या अनुकरणातून सुनीत हा काव्यप्रकार त्यांनी मराठीत रुजवला. आत्मविष्काराला महत्त्व देणाऱ्या केशवसुतांनी पूर्वकालीन आवर्तात सापडलेल्या मराठी कवितेला त्या आवर्तातून बाहेर काढून एका महत्त्वाच्या वळणावर आणून उभे केले. त्यामुळे मराठी कवितेचा चेहरा मोहरा सर्वार्थाने बदलला. केशवसुतांची ही कामगिरी युगप्रवर्तक कामगिरी मानली जाते. या काव्यगंध नावाच्या पाठ्यपुस्तकामध्ये केशवसुतांच्या एकूण 5 कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. या 5ही कविता सामाजिक जाणीवेच्या कविता आहेत. त्यामध्ये अत्यंजच्या मुलाचा पहिला प्रश्न की ज्या कवितेतून केशवसुतांनी जातीय विषमतेचा प्रश्नावर नेमकेपणाने बोट ठेवलेले आहे. जातीय विषमतेकडे आपणाला पाहताना अंतर्मुख केलेले आहे अशी ही कविता अत्यंजच्या मुलाचा पहिला प्रश्न. त्यांची दुसरी कविता आहे नवा शिपाई, ज्या कवितेतून त्यांनी नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वटणीला आणू शकतो ते मी पाहे, अशा आशयाची असणारी ही कविता की या नव्या काळातील नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झालेला त्यांचा नवा शिपाई, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा उद्घोष करणारा नवा शिपाई आपणाला या कवितेतून भेटतो. तुतारी ही त्यांची तिसरी कविता की ज्या कवितेतून
त्यांनी एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकीन सारी गगने दीर्घच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी. अशी ओजस्वी सुरुवात करून या तुतारी नावाच्या कवितेतून केशवसुतांनी सामाजिक बदल कालानुरूप केले पाहिजेत आणि ते जर नाही झाले तर समाज मागासलेला होतो किंवा समाज मागासलेला राहतो हे वास्तव सत्य या ठिकाणी मांडलेले आहे. नियम माणसासाठी असतात, माणूस नियमासाठी नसतो, हेही विधान त्यांच्या याच कवितेतून पुढं आलेलं आहे. या कवितेनं मराठीत तुतारी संप्रदायाची निर्मिती केलेली सुद्धा आपणाला दिसून येते. तर अतिशय महत्त्वाची अशी त्यांची ही तिसरी तुतारी कविता. मजुरावर उपासमारीची पाळी हे कामगाराचं दुःख व्यक्त करणारी कविता केशवसुतांनी लिहिली आणि गोफण केली छान या कवितेतून सुद्धा कठीण शब्द या धोंड्यांनी करतो हानाहान अशी भूमिका घेऊन समाजातील व्यंगावर, समाजातील दोषांवर नेमकेपणानं बोट ठेवण्याचं काम या कवितेतून केशवसुतांनी केलेलं आहे. तर अशा या त्यांच्या निवडक कविता आपण या पेपरच्या अनुषंगाने अभ्यासणार आहोत. आजच्या तासाला मात्र आपण या ठिकाणी थांबत आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण केशवसूत पूर्वकालीन कविता, तिचं स्वरूप आणि केशवसुतांची कविता आणि तिचं स्वरूप या दोन गोष्टी समजावून घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तुम्हा सर्वांना धन्यवाद.